मुलांनो, आज आपल्याकडे होणार आहे एक आगळी वेगळी कॉम्पिटिशन। स्पर्धक आहेत दोन। एका बाजूला आहेत गेल्या वेळेचे जीएस मंदार कारंडे मंदार 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 मंदार, आणि दुसऱ्या बाजूला आहे माही 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 माही। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे कॅन्टीन माहीमुळे सुरू झालं, त्यामुळे ही कॉम्पिटिशन माहीच्या आवडत्या गुलाबजाम कॉम्पिटिशन। सो यू गाइज रेडी? येस। चलो 1 2 3 गो। ए बकासूर, अरे लवकर खा। गुलाबजाम समोर असताना टेन्शन घ्यायचं नसतं, अटेन्शन द्यायचं असतं। अरे हे गुलाबजाम प्रेमासारखे असतात, ते वेग लावून नाही, मन लावून खायचे। कम ऑन मंदार, कम ऑन मंदार 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 मंदार। काय फालतूगिरी आहे रे ही? एवढे मोठे गुलाबजाम हा मी हरावं म्हणून मुद्दामून केलं ना तुम्ही हे सगळं? गोड खाण्यात माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, म्हणून तर इतका गोड आहे। ए तू डोक्यात जायला लागलायस आता माझ्या ठोक्यात। माहीची जागा इथे असते। या कॉलेजमध्ये मी काय तुला नीट जगू देणार? जगण्यासाठी जो श्वास लागतो ना तोही मिळणार नाहीये तुला। जगायला श्वासाची नाही, प्रेमाची गरज असते, आणि ते प्रेम माझ्याकडे भरभरून आहे। आणि विनर आहे माही। आणि ऐक, हा बी जितका गोड तितकाच तिखट सुद्धा आहे, तेव्हा जरा चपू। हमारा नेता कैसा हो? माही कैसा हो? माही 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 माही। अरे कॉलेज सुरू असताना कसा काय वाजला असेल फायर अलार्म? चुकून वाजला असेल का कोणी मुद्दाम केला असेल? हा बोला, काय झालं? त्या सर आज कॉलेजच्या कॅन्टीनला 25 इयर्स कंप्लीट होणे का, म्हणून कॅन्टीन मध्ये एक छोटीशी पार्टी आहे, केक पार्टी। तर कॉलेज सुटल्यावर आपण आलात तर येणार येणार नक्की येणार। आणि काय महत्वाचं, आता कॉलेजचा फायर अलार्म अचानक वाजला, सगळी मुलं वर्गातनं बाहेर आली। आता हा अलार्म चुकून वाजलाय का कोणी मुद्दामून वाजवलाय? आणि जर कोणी मुद्दामून वाजवला असेल तर तो कोणी वाजवलाय? हे बघा सर, तुम्ही प्रोफेसर आहात आणि ते प्रिन्सिपल, प्रश्न आणि जाब यात फरक असतो। अगदी बरोबर बोललात सर तुम्ही। विचारलेला प्रश्न आहे का जाब आहे हे त्या दोघांमधल्या नात्यावर ठरतं, आणि एखादी चूक वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी असं म्हणतात, त्यासाठी आलोय सरांना सांगायला, कारण या एका फायर अलार्ममुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे। ठीक आहे ना, चुकून झालं असेल कोणाकडून तर ठीक आहे ना, झालेल्या चुकीला ठीक आहे म्हणणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी चूक आहे, कारण या एका चुकीमुळे अनेकांचं नुकसान होत असतं। ते काय मोठे नुकसान झाले? काय मोठं नुकसान झालंय? अहो मॅडम, या मुलांचे आई वडील भरपूर मोठी फी भरून त्यांना शिक्षणासाठी आपल्या कॉलेजमध्ये पाठवतात, त्यांच्या शिक्षणात खंड पडला, ही सगळ्यात मोठी चूक आणि भरपूर नुकसान। कोणाकडून तरी चूक, म्हणजे आय एम सॉरी फॉर दॅट, पण मी प्रिन्सिपल म्हणून नक्की याचा पाठपुरावा करेन, आणि याच्यामध्ये जो कोण असेल ना त्या व्यक्तीला मी शोधून काढेन। इज इट फाईन? धन्यवाद सर। सर ही गोष्ट कोणीतरी जाणून बुजून करण्याची हिंमत दाखव। हा अलार्म आपल्या कॉलेजच्या शिस्तीसाठी एक अलार्म आहे, एवढं लक्षात राहू दे। माफ करा सर, पण ही काय बोलण्याची पद्धत झाली आहे का सर? कधी कधी वाटतं
तुम्ही फारच मोकळी दिली. नाही नाही, मोकळीक नाही, हा हक्क आहे आणि त्यांनी तो मिळवलाय. त्यांच्या चिडण्यामागचा मुद्दा हा कधीच चुकीचा नसतो. आणि अभिमन्यू या नावाबरोबर असणारा जो धाक आहे त्याला घाबरण्याऐवजी त्याचा शिकवण्याचा जो पॅटर्न आहे तो विद्यार्थ्यांना जास्त आवडतो. त्यामुळे या गोष्टीकडे कानाडोळा करावा लागतो. नीना, तुझा मित्र कलिग. हे बघ, तांब किती उष्णता वाहक असलं ना तरी तांब्याच्या बाटलीतलं पाणी हे उष्णता कमी करतं. अरे तुझं डोकं शांत व्हावं म्हणून खास तुझ्यासाठी कॉपर बॉटल मध्ये पाणी घेऊन आलो मी. त्याचं काही नाहीये तुला. घे ना, घे पाणी पी. अलार्म कुणी वाजवला काही कळलं? म्हटलं होतं ना तू पण ना, म्हणजे जे काही करशील ना ते विचारपूर्वक करशील. अरे खात्री आहे ना मला. कोणी बेशिस्तीनं वागायला लागलं की मला सहनच होत नाही अजिबात. आणि काही काही माणसं अशी असतात जी फक्त बेशिस्त. अण्णा अण्णा, सर तुझ्याविषयी नाही बोलत आहेत. काय रे, कॅन्टीन मध्ये पार्टी ठेवली आहेस म्हणे. अख्ख्या जगाला इन्व्हिटेशन आहे आणि आपल्याला नाही. अयो सर, ते मी तेच सांगायला येत होतं. ते कॅन्टीन में केक कटिंग होणे का, ते केक खाणे का आणे का. मला गोडाचा तिटकार आहे. अण्णा मी येईन. ना मी येईन, मी येईन. अभिमन्यू, आणखीन किती काळ तिकडेच अडकून राहणार आहेस? अरे जे काही घडून गेलंय त्या सगळ्यांची काय चूक आहे? प्रत्येकाबरोबर तिखट आणि फटकारल्यासारखं बोलणं काही गरजेचं आहे का? गरज म्हणून नाही करत आहे, स्वभाव आहे तो माझा. आणि आता काही झालं तरी सुद्धा माझा हा स्वभाव बदलणार नाही. आणि आता गरज म्हणशील तर ती फक्त इतकीच आहे की त्या बेशिस्त व्यक्तीला शोध काढ. आणि मी तुला एक सांगू का? अगं माती मीच खाल्ली आहे. काय म्हणजे तो अलार्म तू वाजवला होतास? अनु, तुला पण कळलं? अरे यार गौरी, अगं अभिमन्यू सर कॉलेजमध्ये असताना अशी गोष्ट घडणं म्हणजे ना ब्रेकिंग न्यूज असते. तुला काहीच भीती नाही का ग? माझे बाबा सुद्धा घाबरतात त्यांना. वाचवलं रे तू आज. अण्णा, तर केक कटिंग नाही, तुझीच कटिंग जाळी असते रे. अगं पण मी नाहीच वाजवलाय अलार्म. अगं माझं डोकं लागलं त्या अलार्मला आणि मग तो वाजला. कोण आहे तुम्ही? काय करताय? चुकी तुझी आणि शिक्षा सगळ्यांना मिळाली का? ते अभिमन्यू सर शोधत असतात. कोणी वाजवली ते? अगं तू चल चल चल. नाही काका काका, मी काय म्हणते एकदा माझं ऐका ना प्लीज. आता ते काय ऐकायचं ना, ते अभिमन्यू सरांना, अभिमन्यू सरांना ऐकायचं का? बॉर्ड वर्ग कोणता? बॉर्ड वर्ग कोणता? तेच म्हणत होते की मी या कॉलेजमध्ये शिकायला नाही आली. ते या कॉलेजचं कॅन्टीन आहे ना, तिथे कामासाठी आली. अयो म्हणजे तू 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 ती अयो म्हणजे तुम्ही ते अनुचे बाबा? कॅन्टीनचा मालक. चल तू आता अण्णा काका, माझं थोडं ऐका ना प्लीज. हे मुली, हे जर अभिमन्यू सरांना कळलं ना तर तू आउट आहे आणि माझ्यावर डाऊट. कॅन्टीन जाईल का माझं कॅन्टीन? नाही पण मी तेच म्हणत होते की जर आपण त्यांना हे सांगितलंच नाही तर त्यांना कसं कळेल? ते CID
ते CBI, ते पोलीस, ते मिलिटरी सगळं पाणी कम ग त्याच्या पुढे पावभाजी काढली का ग तू? हा खाल्ली ना, आवडते मला. ते आपलं ते पावभाजी बनवतील का? ये तो निघ आता. निघ. चप्पल चोर, सगळं तुझ्यामुळे झाले. तुझ्या इतका अपशकुनी माणूस ना मी कधीच पाहिलेला नाहीये. माझी चप्पल दुसरी कुठे? अरे देवा, एकच आहे. काय माणूस आहे, एकच चप्पल घेऊन कुठे गेला? म्हणजे या बाईकवाल्यामुळे झालंय सगळं. हा खरं चप्पल चोर आहे. काय नंबर आहे? 3406. अण्णा काका तू छान आहे का? हो मी जाते. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या पार्किंग मध्ये ना एक काळ्या रंगाची जुनी गाडी लावली आहे, 3406. ती गाडी कोणाची आहे? 3406. हा तीच. मी तुम्हाला खरं सांगू, ज्याची कोणाची गाडी आहे ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. तोच खरा चप्पल चोर आहे. कोणाची गाडी आहे? अभी नाही. हे तू छान आहे का? पोलीस को बुलाऊ? नाही, मी जाते. अण्णा गेला. मी कोण रे? भूत करा तू. अण्णा ओव्हन गेला. आता कसली पार्टी, कसला केक? अयो ओव्हन गेला. अरे मग आता पार्टी मध्ये काय व्यापार द्यायचं करा. अण्णा आपण अभिमन्यू सरांना बोलून बसलो आता. अभि सर संपलं, फिनिश्ड. काळीचा शेवटचा दिवस बघतो बघा आपण. पण केक बनवण्यासाठी ओव्हनची काय गरज आहे? हा अयो रामा देवा, अयो कुकर मध्ये राईस बनतो का? आता आमच्या घरी ओव्हन नाहीये ना. आमच्याकडे कोणाच्याही वाढदिवसाला ना केक आपल्या कुकर मध्येच बनतो. एक मिनिट. काय झालं? जर ह्या कुकर मध्ये केक एकदम व्यवस्थित बनला तर माझी इथली नोकरी पक्की ना? अयो केक पक्का झालं तर तुझी जॉब पण पक्की. हा रोजा हा ना. मुळे जर त्या अभिमन्यू सरांच्या बायकोशी काय पण बोलली काय तर नाही म्हणून सांगायचं. जॉब साईड आणि माझं कॅन्डिंग. बरं मी ते जाऊन लोकांना पळवते, तुमच्यावर लक्ष. तुला मगाशी ते पेपर डोसा का म्हणाले? अख्ख्या कॉलेजच्या खबऱ्या आपल्याला असतात ना म्हणून. हा पण मग तुझं खरं नाव असेल ना काहीतरी? खबऱ्या सचिन. छान नाव आहे. थँक्यू. ए बाय द वे, ही पार्टी कशासाठी आहे? 25 वर्षापूर्वी आजच्या दिवशी कॅन्टीन सुरू झालं. आज त्याची अॅनिव्हर्सरी ना म्हणून. ए जर आज पार्टी आहे तर तो बाईक वाला चप्पल चोर पण येईल ना इकडे? नाही मला नाही माहिती. असं कसं नाही माहित? नाही
मला तर असं वाटतंय आज पार्टी म्हटल्यावर तो 100%. कॉलेज सुटायच्या आत केक तयार. अण्णा केक बनला. व्हेरी गुड व्हेरी गुड. चल चल सगळे तयार करायचे आपल्याला. ये चल. पुष्कर केक काय घमघमाट सुटलाय यार या केकचा. यार अण्णांनी खूप बदललाय बहुतेक. हो वेळ लागेल यार. जाम भूक लागली. चल लवकर लवकर. छान वाटतोय ना. भारी वाटतंय. ए तुला काय वाटतं सचिन. सचिन ए सचिन डोसा. तुला काय वाटतं तो बाईकवाला येईल का रे आज पार्टीला. नाही तो नाही यायचा. कॉलेज सुटायला घरी जात होतो. म्हणजे तुला माहिती आहे तो कोण आहे. ए मग मला सांग ना. तू मला सांगत का नाहीस तो कोण आहे ते. अभि अभि प्लीज थांब ना प्लीज. अरे हे बघ 25 वर्षांपूर्वी तुझ्यामुळे कॅन्टीन सुरू झालंय. हे बघ तुला कौतुक करायचं नसेल ना तर नको करूस ना. पण स्वतः सुरू केलेल्या कॅन्टीन मध्ये 2 मिनिटं तरी चल. यात कौतुक करण्यासारखं काही नाहीये. अरे मग इतरांना करू दे. त्यांना कोणालाही माहिती नाही. अरे मग आपण जाऊन सांगू ना. मी जाऊन सांगतो. या कॉलेजमध्ये माझी ओळख एक चांगला शिकवणारा प्रोफेसर म्हणून आहे. कॅन्टीनचा संस्थापक म्हणून नाहीये. हे बघ अभि कधीतरी थोडं हसलं तर काही बिघडत नाही. आणि हसण्याने काही घडतही नाही. गौरी तू बनवलेला केकचा स्मेल ना बाहेर गेट पर्यंत येतोय. खरंच अगं बाहेर सगळ्यांना प्रश्न पडलाय की नक्की हे कॉलेज आहे की बेकरी आहे. आय एम सॉरी पण ह्या गंधामुळे ना मी स्वतःला रोखू शकत नाहीये. येतो मी. पडपड नंतर करूया आधी केक कापूया. अनु ऐक ना मी काय म्हणतेय. आता केक छान झालाय की नाही. तर मग तू तुझ्या वडिलांना विचार ना. त्यांना विचार ना माझी नोकरी पक्की आहे ना आता. अण्णांशी नाही मी नाही बोलत त्यांच्याशी कॉलेजमध्ये. अगं त्यांना नाही आवडत आणि मला तर ओळख पण दाखवत नाही. त्यामुळे मी नाही बोलू शकत. तू जा आणि तूच विचार. मला फोन येतो. अनु अगं Yes, sir. Please come. Very nice. I know. अण्णा काका. Sir, fast you come. Fast you come. We talk. Let's come, you. तुम्हाला केक आवडला ना. या बेस्ट तुझा केक. मग आता माझी नोकरी पक्की ना. सॉरी. सॉरी का. तुझा केक एक नंबर आहे. पण हा क्रायटेरिया नसतो. डॉन अभिमन्यू सर व्हेरी डेंजर. ते आरामचं पेळ तू दाबलं हे त्यांना कळलं आणि तू माझ्या कॅन्टीन मध्ये काम करते हे पण त्यांना कळलं ना तर माझं कॅन्टीन बंद. अण्णा काका प्लीज. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सॉरी मिस सॉरी. हे बघ गौरी. नाही अरे तुझा केक एकदम बेस्ट. त्याच्यासाठी 100 रुपीज बक्षीस. व्हॉट्स गोइंग व्हॉट हॅपन्ड. व्हेरी नाईस. सुपर. So today I'll enjoy 25 complete. हे श्वास भास झाले चाहूल हूल झाली डोळ्यात पुढून काही वर्षे निघून गेली मी तोच तो तू तीच ती हे ते तुम्ही ज्या वया परत केल्यात त्यात माझा निबंध नाहीये.
म्हणजे त्या वहीत ते पानच नाही, मी निबंध लिहिला होता. त्यामुळे मी कुठलीही शिक्षा भोगणार नाही. पहिल्याच पावसाने तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू सगळं त्या चप्पल चोरमुळे झालंय. अशी कुठे माणसं असतात का? सॉरी. बघून चालतात नाही युसलेस. छान छान हा, व्हेरी नाईस. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेट. आपल्याला कॅन्टीन साठी परमिशन मिळाली आहे. तू भेटशी नव्याने. अण्णा केक कापला. अयो अण्णा तू तो गयो. सर तुम्ही कमिंग मी ते नॉट नोईंग सर, म्हणून सर ते तुम्ही केलं केक? नाही सर ते मी नाही केलं, ते नेहमीच्या कुकने पण नाही केला. आज नवीन स्पेशल कुक, त्याचा फर्स्ट डे असतो आज. चांगला गेलाय. ज्याने बनवलंय त्याला कंटिन्यू करा. सर ते बनवणारा नसेल आणि बनवणारी असेल तर चव महत्वाची. तो आहे का ती आहे याने काय फरक पडतोय? कंटिन्यू करा. वेल बेट. जॉब गेलाय माझा तुझ्यामुळे. एकतर कोण आहेस, का आता वागतोयस तेही कळत नाहीये. का असं वागलायस तू? मला खूप त्रास झालाय तुझ्यामुळे. मी नाही गप्प बसणार आता. तू बघ मी काय करते. पुरी अगं गौरी, अगं तुला नोकरी भेटली. म्हणजे अगं नशीब काढलेस तू. आज कधी नव्हे त्या अभिमन्यू सर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आले. त्यांनी केक खाल्ला आणि तुला कंटिन्यू करायचं बोलले. ते खडूस सर? हा. कुठे आहेत ते? कॅन्टीन मध्ये. मी त्यांना भेटलं पाहिजे ना. म्हणजे त्यांना भेटून थँक्यू म्हटलं पाहिजे ना. मी आलेच हा मी. कोणी केलंय? कोणी केलंय? ज्यांनी कोणी केलं असेल त्याला कॉलेजमधनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मी.